वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी व कोणत्या दिशेला लावावी अशी बरीचशीच माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. अशोक वृक्ष घराच्या उत्तर दिशेत असेल तर घर मालकाची आर्थिक स्थिती मजबूत राहते आणि तब्येतही चांगली राहते. घरात दुःख येत नाही. काटे असणारी झाडे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कधीही काटेरी वनस्पती लावू नये. उदाहरणार्थ गुलाब किंवा कोरफड यासारखी काटे असलेली झाडे घराच्या अगदी मुख्य दारासमोर प्रवेश करताना आडवी येतील अशी लावणे टाळावे. यामुळे घरात कटकटी, भांडणे, अशांती आणि शत्रू वाढतात. दारासमोर नेहमी मन प्रसन्न करणारी झाडे असावेत. टीप: गुलाब आणि कोरफड ही रक्षण करणारी असली तरी ती दाराच्या अगदी समोर नसावीत. नागकेशर, पांढरा चाफा, बेल आणि ब्रह्मकमळ ही झाडे घराच्या उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य भागात लावावीत. घराच्या अगदी समोर पपई किंवा जांभळीचे झाड असू नये. यामुळे वंश वाढण्यात आणि पैशाच्या बाबतीत मोठे नुकसान सोसावे लागते. कडुलिंबाचे झाड घराच्या आसपास असल्यास घरातील सर्वांचे आरोग्य उत्तम राहते आणि हवा शुद्ध होते. असे मानतात की गुलाब आणि कोरफडीचे रोप घरातील नकारात्मकता आणि वाईट नजरेपासून रक्षण करतात. पण वर सांगितल्याप्रमाणे ती दाराच्या अगदी समोर न ठेवता योग्य बाजूला ठेवावीत. केळी, बोर, जांभूळ, बाभळ आणि महाळुंग ज्या ठिकाणी ही झाडे असतात त्या कुटुंबाची प्रगती थांबते. तुळशीचे वृंदावन अंगणात तुळस असणे खूप गरजेचे आहे, पण ती अगदी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर न ठेवता थोडी बाजूला ठेवावी. पिंपळाचे झाड हे झाड घराच्या खूप जवळ नसावे. जर लावायचेच असेल तर घराच्या पश्चिम बाजूला लावणे फायदेशीर ठरते. पिंपळाचे झाड पश्चिमेला असेल तर ते घरातील लोकांची वाईट शक्ती आणि संकटांपासून रक्षण करते. ज्या जोडप्यांना अपत्य होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालाव्यात. कर्दळीचे रोप घराच्या मुख्य उंबरठ्याच्या दोन्ही बाजूने हे लावणे अतिशय पवित्र समजतात. पूजेच्या वेळी मंडपाचे खांब म्हणून याचा उपयोग केला जातो. ज्या वनस्पती तोडल्यावर किंवा पान खुडल्यावर पांढरा रस बाहेर येतो अशी झाडे घराच्या परिसरात लावणे टाळावे. शमीचे झाड वास्तू नियमानुसार अतिशय भाग्यवान मानले जाते. याची नियमित पूजा केल्याने आयुष्य वाढते, तब्येत चांगली राहते आणि पैसा टिकतो. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी हे रोप नक्की लावावे. रुईचे झाड जर एखाद्या अविवाहित मुलाचा मृत्यू झाला तर त्याचा विवाह आधी रुईच्या झाडाशी करून मगच अंत्यसंस्कार केले जातात. म्हणूनच हिंदू धर्मात हे झाड घराजवळ असणे दोष मानतात. नारळाचे झाड घराच्या जागेत नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ आणि भाग्यवान मानतात. हे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दोन्ही दिशा सर्वात चांगल्या आहेत. फणसाचे झाडसुद्धा तुम्ही घराजवळ लावू शकता, पण ते नेहमी घराच्या दक्षिण बाजूला लावू शकता. घराच्या आग्नेय कोपऱ्यात लाल रंगाची फुले येणारे झाड लावणे टाळावे, अन्यथा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. घराची छोटी बाग किंवा झाडे लावण्याची जागा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावीत. पाण्याचा कुंड, विहीर किंवा पाण्याचा नळ शक्यतो ईशान्य पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. घराच्या मुख्य भिंतीवर किंवा छतावर वेली चढू देऊ नये. घराच्या आवारात रक्तचंदन किंवा गुंजेचे रोप लावणे खूप चांगले मानले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नागकेशर, पांढरा चाफा आणि बेलाचे झाड घरासमोर नक्की लावावे. या झाडांच्या सावलीत बसून नामस्मरण किंवा ध्यान केल्यास मनाला शांतता लाभते. बाजारातून बेलाचे फळ आणून घरात ठेवावे आणि दर 1-2 आठवड्यांनी ते बदलत राहावे. याला पूजेची गरज नसते, फक्त घरात ठेवल्यानेच सुखशांती राहते. औदुंबर, वड आणि पिंपळ या झाडाची मुळे जमिनीच्या आत खूप दूरवर पसरतात आणि पाण्याचा साठा शोधतात. म्हणून या झाडांच्या जवळ विहीर खणल्यास भरपूर पाणी लागते. घराच्या आत नेहमी उजेड असावा, कारण अंधार नसलेल्या ठिकाणी वाईट शक्ती किंवा नकारात्मकता टिकत नाही. संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री बाहेर जाताना घरामध्ये पूर्ण अंधार करून कधीही कुलूप लावू नये.
एखादा दिवा नक्की चालू ठेवावा. घराच्या समोर कधीही पपई किंवा जांभळाचे झाड लावू नये. घरामध्ये मनी प्लांट लावणे अतिशय प्रगतिकारक मानले जाते. हे रोप नेहमी घराच्या आत किंवा बागेत दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात लावावे. यामुळे घरामध्ये पैशाचा आवक वाढतो आणि सुख समृद्धी येते. घराच्या परिसरात किंवा कुंडीमध्ये कधीही सुकलेली, सडलेली किंवा कोमेजलेली झाडे ठेवू नये. अशी झाडे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे ते लगेच काढून त्या जागी नवीन हिरवेगार रोप लावावे. तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार झाडाबद्दलची ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.